नमस्कार. शोभाच मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवघरामध्ये मंगल कलश स्थापित का करतात ते सांगतात. घरामध्ये सुख, शांती, समाधान, घरामध्ये आनंदी वातावरण, मंगलमय वातावरण तयार करणारा हा कलश आहे. म्हणून आपल्या घरामध्ये देवघरात मंगल कलशाची स्थापना आपण करायची. या कलशामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश वास करत असतात. तसंच आपण कलशावर जे नारळ ठेवतो हे सौभाग्याचं प्रतीक आहे. आपण जो कलश घेतो त्याचा जो वरचा भाग आहे तो भगवान विष्णूंचा आहे. कलशाच्या मानेचा भाग शंकरांचा आहे. आतलं पाणी हे जलदेवता आहे. कलशाचा खालचा भाग जो असतो तो ब्रह्मदेवतांचा आहे. नारळ म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. म्हणून देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना